नमस्कार माय यूट्यूब फॅमिली। तर गिरणी कामगार जे आहेत किंवा त्यांचे जे वारस आहेत त्यांना डेव्हलपर्स करून कॉल आणि SMS येत आहेत। तर त्याबद्दल मला अपडेट मागितली होती। तर माझ्याकडे जे काही अपडेट आहे मी ते देण्याचा प्रयत्न करते। ॲक्च्युली 7 तारखेला लोकसत्तामध्ये ही बातमी प्रसिद्ध झाली होती, परंतु मला सुद्धा तितकासा वेळ नव्हता, त्याच्यामुळे बरेचसे व्हिडिओ जे आहेत ते मी स्किप केलेले आहेत। परंतु आता मला कुठे ना कुठे वाटतं की ही अपडेट मी आपल्यापर्यंत पोहोचवायला हवी। तर सोडती विनाच विकासकांकडून घर विक्रीची प्रक्रिया। तर याच्यावर आधी आपण सविस्तर जी अपडेट आहे ती पाहू। गिरणी कामगारांना घरे देण्यासाठी राज्य सरकारने करार केलेल्या आणि कार्यादेशही प्राप्त झालेल्या एका खाजगी विकासकाने घरे तयार झालेली नसतानाही कामगारांकडून संमतीपत्र भरून घेतल्याचे समोर आले आहे। सोडत प्रक्रिया राबवण्याची जबाबदारी असलेल्या म्हाडाला अंधारात ठेवत कामगारांकडून 5,000 रुपये उकळल्याचा आरोप होत आहे। याबाबत गिरणी कामगार संघटनांनी तक्रार केल्यानंतर म्हाडाच्या मुंबई मंडळाने संबंधित विकासकाकडून लेखी खुलासा मागविला आहे। विकासकाने मात्र सर्व कार्यवाही नियमानुसार होत असल्याचे लोकसत्ताला सांगितले। राज्य सरकारने मुंबई महानगर प्रदेशात गिरणी कामगारांसाठी 2 खासगी विकासकांच्या माध्यमातून 81,000 घरे बांधण्यासाठी करार केला आहे। गिरणी कामगार संघटनांनी नकार दिलेल्या वांगणी येथील एका प्रकल्पात कामगारांना घरे देण्यासाठी सरकारने संबंधित विकासकाशी करार केला आहे। शेलू येथील 30,000 घरांच्या बांधकामाची निविदा कर्मयोगी AVP रिअल्टीला देण्यात आली आहे, तर वांगणी येथील अंदाजे 51,000 घरांच्या बांधकामाची निविदा चड्डा डेव्हलपर्स अँड प्रमोटर्सला देण्यात आली आहे। या घरांच्या बांधकामाचे कार्यादेशही विकासकांना देण्यात आले आहेत। कार्यादेशानुसार घरांची कामे पूर्ण झाल्यानंतर म्हाडाच्या माध्यमातून सोडत प्रक्रिया राबवून विजेत्यांना घराचा ताबा दिला जाणे अपेक्षित आहे। मात्र घरे तयार नसताना, संबंधित प्रकल्पास कामगारांचा विरोध असताना आणि सोडत प्रक्रियेचा पत्ताच नसताना चड्डा डेव्हलपर्स अँड प्रमोटर्सकडून गिरणी कामगारांना संपर्क साधला जात आहे। घर लागले असल्याचे सांगून कागदपत्रे घेऊन कार्यालयात बोलावले जाते, शिवाय 5,000 रुपयांची मागणी करत कामगारांकडून संमती पत्र भरून घेतले जात आहेत। याबाबत शंका आल्याने काही कामगारांनी संघटनाशी संपर्क साधल्यानंतर हे प्रकरण समोर आल्याचे महाराष्ट्र गिरणी कामगार युनियनचे सरचिटणीस जयप्रकाश भिल्लारे म्हणाले। यासंबंधी म्हाडाकडे विचारणा केली असता त्यांनाही अंधारात ठेवल्याचे लक्षात आल्याचा दावा भिल्लारे यांनी केला। विकासकाकडून लेखी खुलासा आल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल, अशी माहिती मुंबई मंडळातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी लोकसत्ता या माध्यमाला दिली। या प्रकरणी कोणतीही परवानगी न घेता म्हाडाच्या चिन्हाचा वापर केला जात असल्याची ही बाब समोर आली आहे। तर सरकारने आम्हाला घरे बांधण्यासंबंधीचे कार्यादेश दिले असून त्यानुसार पुढील प्रक्रिया सुरू केल्याचा दावा चड्डा डेव्हलपर्सच्या डिंपल चड्डा यांनी केला। प्रकल्पासाठी कामगारांची संमती घेत आहोत आणि ही प्रक्रिया पूर्णपणे कायदेशीर असून यात काहीही गैर नसल्याचेही त्या म्हणाल्या। सरकार मेहरबान का? आतापर्यंत राज्यात एकही गृहप्रकल्प न राबविलेल्या या विकासकाला पंतप्रधान आवास योजनेच्या नावाखाली सरकारने बिनव्याजी 400 कोटींचे कर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे। महाराष्ट्र निवारा निधीतून ही रक्कम देण्याच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली आहे। सरकार या विकासकावर इतके मेहरबान का, असा प्रश्नही गिरणी कामगार संघटनांनी केला आहे। ज्यावेळेस ही अपडेट जी आहे ती लोकसत्तामध्ये प्रसिद्ध झाली, त्याच्यानंतर दुसरी अपडेट ही आली की गिरणी कामगारांकडून 5,000 रुपये उकळणे महागात, वांगणीतील विकासकाला कारणे दाखवा नोटीस, म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून कारवाई। वांगणीमधील घरांची हमी आणि संमतीच्या नावे गिरणी कामगारांकडून 5,000 रुपये उकळणाऱ्या म्हाडाला अंधारात ठेवून म्हाडाच्याच अधिकृत चिन्हाचा गैरवापर करणाऱ्या वांगणीतील विकासकाला अखेर म्हाडाच्या मुंबई मंडळाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। संबंधित विकासकाला बुधवारपर्यंत उत्तर सादर करावे लागणार आहे।
विकासकाने उत्तर सादर केल्यानंतर मंडळाकडून त्याच्या विरोधात आवश्यक ती कारवाई करण्यात येणार आहे। या प्रकरणी बजावण्यात आलेल्या कारणे दाखवा नोटीसवर विकासकाकडून सोमवारपर्यंत उत्तर सादर होणे अपेक्षित होते, मात्र काही कारणाने त्याने मुदतवाढ मागितली होती, त्यानुसार त्यांना बुधवारपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। तर ही जी अपडेट देण्यात आली आहे ती 13 नोव्हेंबरची आहे। तर अजूनपर्यंत जे विकासकाचं उत्तर आहे त्याच्याबद्दल काही अपडेट माझ्यापर्यंत आलेली नाही आहे। राज्य सरकारने 1.5 लाख गिरणी कामगारांना मुंबई महानगर प्रदेशात घरे देण्याचा निर्णय घेतला आहे। या निर्णयानुसार राज्य सरकारने 2 विकासकांबरोबर 81,000 घरांचे बांधकाम करण्यासाठी करार करून यासंबंधीचे कार्यादेश जारी केले आहे। सरकारच्या शासन निर्णयामध्ये गिरणी कामगारांची संमती घ्यावी असे नमूद करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे, मात्र संमती घेण्याच्या प्रक्रियेबाबत कोणतीही स्पष्टता नाही। सरकारकडून स्पष्टता आल्यानंतर संमती घेण्याची प्रक्रिया सुरू होणे अपेक्षित होते। करार करण्यात आलेल्या वांगणीतील चड्ढा डेव्हलपर्स अँड प्रमोटर्सने परस्पर गिरणी कामगारांशी संपर्क साधून त्यांच्याकडून संमती पत्र घेण्यास सुरुवात केली आहे। यासाठी त्यांच्याकडून 5,000 रुपयेही वसूल केले जात आहेत। 5,000 रुपये भरून घराची हमी देण्यात येत असल्याचेही विकासकाकडून सांगितले जात आहे। परवानगी न घेताच चिन्हाचा वापर, हमीपत्रासाठी तसेच यासंबंधीच्या सर्व प्रक्रियेसाठी म्हाडाच्या नावाचा, म्हाडाच्या अधिकृत चिन्हाचा वापर म्हाडाला कोणतीही कल्पना न देता त्यांची परवानगी न घेता केला जात आहे। विकासकाच्या या कारनाम्यासंबंधीचे सविस्तर वृत्त हे 7 नोव्हेंबरला, म्हणजे याच्या आधी मी जी आत्ता तुम्हाला अपडेट दिली ती प्रसिद्ध करण्यात आली होती लोकसत्ता या वृत्तपत्रामध्ये, आणि ही बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर मुंबई मंडळाने अखेर या विकासकावर कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। रक्कम परत करणार, संमती पत्र भरून घेण्याच्या नावाखाली विकासकाने आतापर्यंत किती गिरणी कामगारांकडून रक्कम उकळले आहेत याची माहिती अद्याप समोर आलेली नाही। मात्र आतापर्यंत ज्या ज्या कामगारांकडून पैसे घेतले आहेत त्यांची रक्कम परत करू असे विकासकाने कळविल्याचेही मंडळातील अधिकाऱ्यांनी सांगितले। त्याच्यामुळे मी हेच म्हणेन, ज्यांना कोणालाही, जे कोणी आपले गिरणी कामगार वारस असतील त्यांना जर असं कोणाचा कॉल येत असेल, SMS येत असेल तर त्यांनी डायरेक्टली म्हाडाशी संपर्क साधावा। म्हाडा कस्टमर केअरशी एकदा कॉल करून चौकशी करावी। वांगणीतील या विकासकावर म्हाडाची एवढी कृपादृष्टी का आहे, तर याच्यावरही लवकरच आपण एक अपडेट घेऊन येऊ। सध्या तरी मला हीच अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवायची होती। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। आपल्या सर्वांचे आभार।